जैन बोर्डिंग विकण्याच्या प्रकरणाबद्दल आज पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडली। जैन मुनी आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात सविस्तर चर्चा झाली। 1 नोव्हेंबरपर्यंत आम्ही वाट पाहू, तोपर्यंत करार रद्द झाला नाही तर मात्र आंदोलन करू असा इशारा जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांनी दिलाय। तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव न घेता चांगलाच टोला लगावलाय। एकनाथ शिंदे असोत किंवा मुरलीधर मोहोळ, कोंबडा कुणाचाही आरवू दे, सूर्योदय होणं महत्त्वाचं आहे अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली आहे। यदि 1 तारीख के पहले यदि ये डील रद्द नहीं होती है तो 1 तारीख से हम सब एक साथ मिलकर के अनशन करेंगे, उपोषण करेंगे। इसलिए उसके पहले कोई भी अलग से अपना आंदोलन न छेड़े। जो आंदोलन चल रहा है वो यहाँ से एक साथ चलेगा, हम एक साथ मिलकर चलेंगे। अलग से कोई आंदोलन चलाने की आवश्यकता नहीं है, कोई प्रकार छिटाकशी करने की आवश्यकता नहीं है। हमारा मात्र एक ही ध्येय है कि भगवान महावीर स्वामी का जो गौरव है, जो आदर है, जो सम्मान है, वो सरकार को समझ में आना चाहिए। 1 तारखेला महाराजांचं उपोषण सुरू होणार आहे। त्याच्या पूर्वी तुम्ही तो व्यवहार रद्द करा आणि तो रद्द व्यवहार केला नाही तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल। महाराजांच्या उपोषणाला संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळणार आहे आणि त्याची किंमत सरकारला म्हणजे केंद्र सरकारला, राज्य सरकारला चुकवावी लागेल।